वळूयात पुढल्या बातम्यांकडे। मुख्यमंत्र्यांच्या नावे योजना, फडणवीसांचं यावर काय मत आहे असा सवाल रोहित पवारांनी केलेला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री म्हणून शिंदे स्वतःचा चेहरा समोर आणतायत, यावर फडणवीसांचं मत काय असा थेट सवाल रोहित पवारांनी केलाय। फडणवीस खुलेपणाने बोलणार नाहीत, एकूणच निवडणुकीमध्ये हे सगळं दिसून येईलच असं रोहित पवार म्हणाले। महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये बॅनर्स लागलेत, मदतीचा हात एकनाथ, म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो दाखवून त्या ठिकाणी सर्व योजना, म्हणजे जे खाते भाजप आणि राष्ट्रवादीकडे आहेत अजितदादा पवार गटाचे, त्यांच्या पण खात्यांच्या जे योजना आहेत त्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लागलेले आहेत। त्यामुळे विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हे सगळं केलं गेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होतील असं दाखवण्याचा प्रयत्न वाटतं। असं म्हणावं लागेल, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांपेक्षा हुशार जर कोण निघाला असेल ते एकनाथ शिंदे साहेब आहेत। पुढच्या 4 महिन्यामध्ये बोर्डवर तरी ते तसे तर मुख्यमंत्री आहेतच, पण येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे काही बोर्डवर त्यांनी लिहिलेलं आहे ते पेपरवर तरी मुख्यमंत्री राहतीलच पुढचे 4 महिने। कारण जेव्हा 4 महिने संपतील तेव्हा महाविकास आघाडीचाच एक व्यक्ती तिथं मुख्यमंत्री झालेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं सुरू काय, कारण 15 नगरसेवक आहेत म्हणतात, अजितदादांसोबत गेलेले ते आता पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत आहे, त्यांना स्वीकारणार तुम्ही? फक्त पिंपरी चिंचवड का, तुम्ही अख्खा महाराष्ट्राबद्दल बघा, अनेक काही गोष्टी होणार आहेत पुढच्या काळामध्ये। बऱ्याच लोकांना आपल्याकडे परत यायचं, कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं शेवटी साहेबांचा आणि जयंत पाटील साहेबांचा निर्णय असणार आहे। एक तर या ज्या योजना आणलेल्या त्या कशा फसव्या आहेत हे आम्ही अधिवेशनामध्ये बोलूच, पण एकनाथ शिंदे साहेब स्वतःला परत एकदा मुख्यमंत्री म्हणून जर प्रोजेक्ट करत असतील तर ती आमची अडचण नाही। याच्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांचं काय मत आहे हे कुठेतरी आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि कदाचित ओपनली ते व्यक्त होणार नाहीत, पण इलेक्शनमध्ये कुठला उमेदवार कुठं आणि कुठला उमेदवार अपक्ष ते उभे करतात याच्यावर नक्कीच काही प्रमाणात आपल्याला अंदाज लागेलच।